बातमीपत्रात आता पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती आज अचानक बिघडली आहे। त्यांना तातडीनं बारामतीहून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलंय। तिथं त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवारांची प्रकृती काहीशी ढासळली होती, त्यामुळे ते आज अजित पवारांच्या 13व्या कार्यक्रमातही सहभागी झाले नव्हते। पण तब्येतीत फारशी सुधारणा न झाल्यामुळे त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी बारामती इथं झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झालं होतं। त्याचा मोठा धक्का शरद पवारांसह त्यांच्या कुटुंबियांना बसला होता। अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार सातत्यानं श्रद्धांजली कार्यक्रम आणि भेटीगाठींमध्ये व्यस्त होते। यामुळे त्यांची दगदग वाढली होती। त्यातच गत काही दिवसांपासून प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांनी सार्वजनिक कार्यक्रम टाळले होते। आज अजित पवार यांच्या 13व्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहू शकले नाहीत। त्यांनी घरीच विश्रांती घेणं पसंत केलं होतं, पण त्यानंतरही प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्यानं अखेर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार शरद पवार यांना बारामतीहून पुण्यात आणण्यासाठी विशेष वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली। त्यांच्या ताफ्यात वैद्यकीय पथकासह कार्डियाक सुविधांनी सज्ज अशी रुग्णवाहिका ठेवण्यात आली। काही वेळापूर्वीच ते रुग्णालयात पोहोचले। तिथे त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टर सिमोन ग्रँट यांच्या निगराणीत उपचार सुरू आहेत। शरद पवारांच्या प्राथमिक तपासणीनंतर त्यांच्यावरील पुढील उपचार पद्धती ठरवली जाणार आहे। गरज भासली तर त्यांना रुग्णालयात ॲडमिटही केलं जाईल। सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवारांना खोकल्याचा त्रास होतोय। आज सकाळपासून त्यांचा त्रास वाढला, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलंय। त्यांच्यासोबत त्यांच्या कन्या तथा खासदार सुप्रिया सुळेही आहेत। महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल समोर येत असताना भारतीय जनता पार्टीने भाजपने मोठी मुसंडी मारली आहे। या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला अभूतपूर्व यश मिळताना दिसतंय। मतमोजणीच्या प्राथमिक कलानुसार भाजपने अनेक जिल्ह्यांमध्ये आपलं वर्चस्व सिद्ध केलं असून या यशाचं श्रेय भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीला आणि विकास कामांना दिलेलं आहे। ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी शहराबरोबरच ग्रामीण विकासासाठी योजना राबवल्या, त्याचेच पडसाद आजच्या निकालातून उमटत आहेत, असं दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं। प्रवीण दरेकर म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या मागोमाग शिंदे सेनेला यश मिळताना दिसतंय। त्याबरोबरच आमचा मित्रपक्ष अजित पवारांची राष्ट्रवादी सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली त्यांना यश मिळताना दिसतंय। बाकी संमिश्र यश आहे, पण ओव्हरऑल महाराष्ट्रात आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो तरी महायुतीलाच जनाधार मिळताना दिसतोय। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पिछेहाटीवर भाष्य करताना दरेकर यांनी अत्यंत तिखट शब्दांमध्ये टीका केली आहे। बाळासाहेबांची हिंदुत्ववादाची मूळ भूमिका सोडल्यामुळे ठाकरे गटाचे शहरांमध्ये मोठं नुकसान झालं आहे। ग्रामीण भागात संघटना टिकवण्यात आणि वाढवण्यात ठाकरेंना अपयश आलं आहे। निवडणुका या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी असतात, पण ठाकरेंकडून तसे प्रयत्न झाले नाहीत। ठाकरे गटाकडून ना मोठ्या प्रचार सभा झाल्या, ना कार्यकर्त्यांना ताकद दिली गेली। पक्ष पातळीवर आत्मविश्वास वाढवण्याचं कोणतेही कार्य न झाल्याने कार्यकर्त्यांनी त्यांचा हात सोडला आहे, असा टोला दरेकरांनी लगावला। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या 9व्या दिवशी लोकसभेचं कामकाज केवळ 13 मिनिटच चाललं। विरोधक सभागृहात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू देण्याची मागणी करत आहेत। राहुल गांधी यांनी लोकसभेत सांगितलं की 1 तासापूर्वी आम्ही अध्यक्षांकडे गेलो होतो। अध्यक्षांनी आम्हाला अर्थसंकल्पावरील चर्चेपूर्वी बोलू देण्याचं आश्वासन दिलं होतं, पण तुम्ही मला बोलू देत नाही आहात। मी तुम्हाला विचारू इच्छितो की तुम्ही मला बोलू देणार आहात की नाही। दुपारी 3 वाजता सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर आसंदीवर संध्या राय बसल्या होत्या। राहुल यांच्या बोलण्याला उत्तर देताना संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले की मी देखील अध्यक्षांच्या केबिनमध्ये उपस्थित होतो, असं कोणतंही आश्वासन दिलं नव्हतं। संध्या यांनी राहुल यांना सांगितलं की तुमच्याकडून इतर कोणत्याही मुद्द्यासाठी कोणतीही सूचना आलेली नाही। अर्थसंकल्पावर चर्चा करायची असेल तर सांगा। यानंतर विरोधकांनी गोंधळ घातला। यानंतर लोकसभेचं कामकाज मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं। त्याचबरोबर विरोधक लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणू शकतात। न्यूज एजन्सी IANSनं सूत्रांच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे। हा प्रस्ताव मांडण्यासाठी किमान 50 खासदारांचं समर्थन आवश्यक असतं। यासाठी सभागृहात 14 दिवसांपूर्वी लेखी नोटीस द्यावी लागते। महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांचे कल स्पष्ट होताच महायुतीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे या विजयाचा कोणताही जल्लोष न करण्याचा निर्णय भाजपने घेतलाय। देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या निधनानंतर सर्व कार्यकर्त्यांना मिरवणुका आणि मोठे सोहळे टाळण्याच्या सूचना दिल्या होत्या, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज दिली आहे।
फडणवीस यांच्या संवेदनशील नेतृत्वामुळेच कार्यकर्त्यांनी ही निवडणूक केवळ संघटनात्मक पातळीवर आणि बूथ स्तरावर लढवली असंही त्यांनी नमूद केलं. रवींद्र चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीचं कौतुक करताना सांगितलं की फडणवीस प्रत्येक निवडणुकीसाठी अहोरात्र कष्ट घेतात. अजितदादांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले होते की मोठ्या प्रचार सभा आणि शक्तीप्रदर्शन करू नका. ही निवडणूक शांततेत आणि संघटनात्मक दृष्ट्या सूक्ष्म स्तरावर लढा. त्यांच्या या संवेदनशील निर्णयाचा आम्ही सर्वांनी आदर केला आणि निकालांनाही ते सिद्ध केलं की जनतेला आमची कार्यपद्धती मान्य आहे, असं चव्हाण म्हणाले. या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 11 वर्षांच्या कारकिर्दीला देताना रवींद्र चव्हाण म्हणाले की गेल्या 11 वर्षांमध्ये मोदींनी शेतकरी, कष्टकरी आणि शहरी तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक वर्गाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी अनेक योजना राबवल्या. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिवंगत अजित पवार यांनी गेल्या 3 वर्षांमध्ये ज्या ताकदीने काम केलं त्याचीच ही फलश्रुती आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालात भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं असलं तरी अंतर्गत गटबाजीवरून राजकीय वातावरण तापलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर सिंधुदुर्गाच्या जनतेनं विश्वास दाखवलाय. मात्र काही लोकांनी महायुतीत राहूनच कमळ पाडण्याचं काम केलं असा खळबळजनक आरोप मंत्री आणि आमदार नितेश राणे यांनी केलाय. विशेषतः सावंतवाडी येथील बंडखोर अपक्षांच्या मुद्द्यावरून त्यांनी स्वपक्षातील आणि महायुतीतील काही नेत्यांना जाहीर इशारा दिलाय. नितेश राणे यांनी या विजयाचं श्रेय देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाला दिलं. सत्तेचा वापर करून ग्रामीण भागातील शेवटच्या टोकापर्यंत विकास पोहोचवणार असल्याचं ते म्हणाले. राणे साहेबांनी जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न 4.5 लाखांपर्यंत नेण्याचा संकल्प केलाय. तो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून साध्य करू असा विश्वासही नितेश राणे यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात निवडून आलेल्या 5 अपक्ष उमेदवारांवर बोलताना नितेश राणे यांनी त्यांची भाजप बंडखोर अशी ओळख करून दिली. या अपक्षांनी रवींद्र चव्हाण यांच्या नावाचा गैरवापर करून भाजपचे अधिकृत उमेदवार पाडले. शर्टावर कमळ लावायचं आणि दुसरीकडे कमळ पाडण्यासाठी ताकद लावायची हा प्रकार महायुतीला गालबोट लावणार आहे असा संताप नितेश राणे यांनी व्यक्त केला. जर या लोकांनी खोडा घातला नसता तर सिंधुदुर्गातील 50 पैकी 50 जागांवर महायुतीचा एकतर्फी विजय झाला असता असा दावाही त्यांनी केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ मे महिन्यामध्ये संपुष्टात येत आहे. यामुळे ते पुन्हा विधान परिषदेवर जाणार की पक्षातील इतर नेत्यांना संधी देणार याविषयी राज्याच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या अटकळी व्यक्त केल्या जात असताना सत्ताधारी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय. सत्ताधारी महायुतीकडे मोठे संख्याबळ असल्यामुळे विरोधकांकडून कोणतंही धाडस होणार नाही असं उद्धव ठाकरे यांचा चिमटा काढताना म्हणालेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीवर भाष्य करताना संख्याबळाचा मुद्दा पुढे केला. विधान परिषदेच्या निवडणुका या मुख्यत्वे आमदारांच्या संख्याबळावर ठरतात असं सांगत त्यांनी सध्याच्या राजकीय गणितावर भाष्य केलं. आमच्याकडे मोठं संख्याबळ असल्यामुळे विरोधकांकडून कोणतंही धाडस होणार नाही असंही ते म्हणाले. विधानसभेतील सध्याच्या अंकगणिताचा विचार केला तर सध्या सत्ताधारी महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीतही त्यांना वरचष्मा राहण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. महायुतीकडे तब्बल 235 आमदारांचं संख्याबळ असल्याचा दावा सत्ताधारी नेत्यांकडून केला जातो, तर महाविकास आघाडीच्या ताफ्यामध्ये तुलनेने कमी आमदार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी पुन्हा विधान परिषदेत प्रवेश करायचा असल्यास केवळ स्वतःच्या पक्षाच्या मतांवर अवलंबून राहणं कठीण ठरू शकतं अशी चर्चा सुरू आहे. नकारात्मक प्रचारामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांचा पराभव झाल्याचा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीला राज्यात मोठं यश मिळाल्याचंही ते यावेळी म्हणाले. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी गत शनिवारी निवडणूक झाली होती. त्यानंतर आज झालेल्या मतमोजणीत सत्ताधारी महायुतीचा बहुतांश जागांवर विजय झाला, तर विरोधी बाकावरील महाविकास आघाडीनं आपली पराभवाची मालिका सुरू ठेवली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महाविकास आघाडीच्या पराभवासाठी त्यांचा नकारात्मक प्रचार कारणीभूत ठरल्याचा दावा केला. ते म्हणाले, आम्ही निवडणुकीच्या प्रचाराला गेलो तेव्हा आम्ही ग्रामीण भागातील जनतेपुढे केंद्रातील नरेंद्र मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या डबल इंजिन सरकारच्या योजना मांडल्या. आज मला आनंद वाटतो की फडणवीस यांच्या नेतृत्वात आज आम्हाला महाराष्ट्रात एक मोठं यश मिळालं. पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला. हा जिल्हा अजित पवार यांच्याच पाठीशी आहे. इथं अजित पवारांना मतं मिळाली असली तरी ती पर्यायानं महायुतीलाच मिळाली आहेत.
महाराष्ट्रात महायुतीचाच विजय होईल, त्यानंतर काही अजित पवारांचे तर काही एकनाथ शिंदे यांचे अध्यक्ष होतील, अधिकाधिक ठिकाणी भाजपचे अध्यक्ष होतील, पण महाराष्ट्रात सर्वत्र महायुतीचेच चित्र दिसेल हे निश्चित आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने मुंबईत आयोजित सोहळ्यात दिसलेलं चित्र पाहून संघाच्या राष्ट्रभक्तीचा धक्का बसला. अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी आपला संताप व्यक्त केलाय. ज्यांच्या बापाने भारतावर बॉम्ब टाकले ते आज सरसंघचालकांसोबत चहा पित आहेत, असं म्हणत राऊतांनी अदनान सामीच्या उपस्थितीवर थेट हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घातलाय. संजय राऊत यांनी गायक अदनान सामीच्या संघाच्या कार्यक्रमातील उपस्थितीवर गंभीर आक्षेप घेतला. ते म्हणाले, अदनान सामीचे वडील अरशद खान हे पाकिस्तानच्या हवाई दलात होते. 1965च्या युद्धात त्यांनी भारताच्या पठाणकोट तळावर बॉम्बफेक केली होती. आज त्यांचा मुलगा सरसंघचालकांच्या बाजूला बसून चहा पितोय. हे ढोंग आणि पाखंड नाही तर काय? भारतावर हल्ला करणाऱ्यांचे वंशज जर संघाच्या व्यासपीठावर सन्मानित होत असतील तर तुम्ही देशाला नेमकी कोणती प्रेरणा देत आहात? व्यासपीठावरील इतर सेलिब्रिटींचा उल्लेख करताना संजय राऊतांनी नाव न घेता जोरदार टीका केली आहे. एक नटी म्हणते आय लव्ह भागवत, पण तिच्यावर आर्थिक अफरातफरीची लुकआउट नोटीस आहे. तिच्या पतीवर लहान मुलांच्या पॉर्न फिल्म बनवल्याचा आरोप आहे. बँका बुडवणारे आणि व्याभिचारी लोक जर व्यासपीठावर असतील तर संघाचे चारित्र्य किती बिघडवलं आहे हे सरसंघचालकांना माहीत नसेल का, असा सवाल त्यांनी केला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.